हॅलो. बोला की. हा, राज माळगे. हो हो. आम्ही कर्नाटकातून बोलतो, चिकोडी तालुका. बोला की. गाई एक घ्यायची होती, त्याला भवरं काय संबंध नसते काय, कसले काय असलं तर काय त्याचा संबंध पडते? ते त्याच्या शरीराला किंवा आपल्या आयुष्याला काय नुकसान नाही. बर. हा. नुकसान आहे, व्यवहार करायचा असेल तर समोरचा हाणून पाडण्यासाठी ती गोष्ट आहे, किंवा समोरच्याला कमी हा हा किमतीत हा. मिळण्यासाठी, बरोबर बरोबर बरोबर. किंवा आपण घेताना एखाद्या गोष्टीला नाव ठेवल्याशिवाय आपल्याला स्वस्त मिळत. हा 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 हा. बरोबर. एक माझा बरोबर. वैयक्तिक झालेला अभ्यास. नाही, तुमचं मी व्हिडिओ बघतोय कायम. हा तुमचं पप्पांचं म्हणजे जास्त बघत होती अगोदर, हा ते तेवढं. मग ते आता तुम्ही हे करायला म्हणताना सहज मी फोन केलो, कारण कसं शास्त्रीला त्यांना विचारलो मी, ते काय हे त्याला काहीच संबंध येत नाही, ते देव म्हणून हे करता मी. आणि ते काय झुपायचं नाही, काय नाही. झुपायचं जर असली काय मग शंका पिंका तुम्ही तुमचं काय पद्धत आहे ते काढलं तर बरं आहे, पण ह्याला काय संबंध येत नाही म्हटलं त्यांनी. नाही, सगळं बरोबर आहे. काय गोष्टी जुन्या माणसाच्या ऐकाव्या लागतात, काय गोष्टी जुन्या माणसाच्या खऱ्या आहेत त्या. होय 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 होय. मात्र काय गोष्टी अशा आहेत त्या की आज नामोनिशान मिटवण्यासाठी मग जुन्या माणसाचं ऐकलं तर मग भरपूर जणाला निघते. मग विकावं लागतं. नाही नाही, असते बरोबर बरोबर बरोबर. देवाने जन्म असा दिलाय, ज्याला बहुराय त्याला लय रूप देखणं दिलंय. हा, नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. आणि ज्याला सगळंच व्यवस्थित आहे, त्याला भवरा बोट लावायला तिथं दाखवायला सुद्धा भवरा नाही, त्याला शरीर आपल्याला पटत नाही त्याचं. म्हणजे ज्याला भवरा आहे त्याला लय देखणं रूप दिलेलं आहे देवाने. खरं आहे खरं आहे. आणि ज्याला भवरा नाही त्याला फुकट दिलं तरी नको वाटते, असं रूप आहे काय जण. नाही, खरं आहे. ते छातीचं पुढं आणि पोळे असते का नाही, एका बाजूलाच आहे असं रेगाव जरा भवरा, बाकी काही नाही, सगळं एक नंबर आहे. दूध बी चांगलं, ते खोंड बी आहे त्याला. ते काल नाही परवा यायलेलं आहे. परत दूध गप समाधान देते, सगळं देते. दूध खायसाठी आणि खिलारी कासवाबून आम्ही हे केलंय. ते सहज हेच पहिल्यांदा घ्यायचं आहे म्हणताना सहज तुम्हाला फोन करून विचार घेताना तुम्ही भविष्यात त्याचा दृष्टिकोन काय ठेवणार आहे डोळ्यासमोर, हे महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही खरं म्हणजे घरात एक असाव कायम, तर एखादा खोंड झालं की ते मायान ते माणूस हे करते. आणि खास आम्ही आमचं दूध साठी म्हणजे त्याचं दूध खाव खायम. आणि एखादा त्याचं वासरू असलं तर बी परत आणि त्याला हे तयार करायचं आणि मागं पुढं सगळं कायम दूध असावं. आणि आम्हाला विकायचं काय गरज नाही, फक्त त्याचं दूध खायला प्यायला, त्याचं तूप सगळं त्याचं काय निघते ते सगळं देशी पाहिजे आम्हाला, म्हणताना ते घ्यायला. आणि बोहरा असलेल्या गायीला समजा बर, किंवा एखाद्या गायीला जर व्यापारी वर्ग नावं ठेवत असाल तर त्या गायीपासून बाकीचे मिळणारे फायदे मोजायचे. बरोबर. दूध, शेण, गोमूत्र, तिचा स्वभाव. बघा, ते मी विषय तुम्हाला सांगायचं, ते बी आम्हाला पाहिजे आहे. कारण गोमूत्र मेन आणि शेणकूट त्याची पाहिजे आहे. मग आपण ठरवायचं, आपण बहुरा डोक्यात ठेवायचा का बाकीच्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या. मला पटत नाही हो खरं. तुम्ही त्यातलं लय हे आहे म्हणताना तुम्ही काय एक गोष्ट सांगताय त्याच्यावरनं हे करायचं म्हणून आम्ही लास्ट हे केलंय. आता फोन केला. आपली ओळख म्हणजे आम्ही खुद म्हणजे मांजरी गाव, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाम. मांजरी गाव. मांजरी गाव, चिकोडी तालुका, जिल्हा बेळगाव. नाव राजू बाळासाहेब चौगुले. बर. मग आम्हाला जरा आता पुढं कसं आहे, ते खोंडाचा बी जरा नाद आहे, समजून घ्या तुम्ही. त्याचं काय म्हणजे लय आतलं सांगायचं म्हणजे आता खोंड आहे, आता चांगलंच आहे. तो बी दिसायला ते सगळं टॉप आहे. त्याने आता कुठलं काय सोडल्यात, एक सोडल्यात म्हणतात, पण ते एकदम चांगलं दिसायला लागलंय ते खूप. मग सगळं झालं आम्हाला पाहिजे, मूळ गाय पाहिजे झालं होतं, त्यात ते बी मिळालं सगळं. म्हणून आता 45,000 दर सांगितल्यात त्याला. हे नंबरवर व्हॉट्सअप आहे ना तुमचं? होय.
आज टाकतो घ्या तुम्हाला काय बर टाकतो जरा तुम्ही बघा बी आणि ते प्युअर ते भवरं काय ते बी सोडतो ते बी बघा उगा म्हणजे नजरात घाला ते काय आता आम्ही नाच सोडले ते भवऱ्याचं पण तुम्हाला सोडतो नंतर बोलायचं झालं नंतर काय तुमचं पेड करून घेतो नुसतं मग उगाच आता ते जरा कडपासून आम्हाला गाईचं हे होतं मध्ये मोडलं होतं बर काय आम्हाला गाई कवा बी मानली नव्हती खरं सांगायचं म्हणजे लात घालायचं असली तसली गाठ पडत होती आता परत हे अगदी शांत आहे आम्ही स्वतः हातानं काढले गरीब आहे काय हालचाल नाही काय नाही म्हणतो ना घ्यायला तर असते म्हणून तुम्ही बेळगाव जिल्हा मी सोलापूर जिल्हा होय 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 आपली गाठभेट नाही समोर समोर बघणं नाही 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 आणि ह्या मोबाईल वरती किंवा प्रत्येकाच्या मोबाईल वरती भरपूर फोटो भरपूर व्हिडिओ भरपूर चॅनल येत असतात हा येते बरोबर पण तुम्ही ह्या सगळ्यांच्या गर्दीतून हा प्रश्न मला का विचारता किंवा माझी तुमची भेट नसताना नाही भेट नसताना म्हणजे भरत मामा ते माळगे काय आहे बघा त्यांचं लय म्हणजे आम्ही ह्याच्यावर बघत होतो उगच लपून बसायचं आणि सारखं माणसं त्यांच्या जवळ ते युट्यूबवर बघितलं आम्ही आता तुमचं ह्याच्यानं आणि ते वाढत चाललंय पण स्वतः अगोदर आम्ही त्याला एकटंच बघितलेलं आहे आता तुमचं व्हिडिओ होती काही नाही ते मला माहिती नाही काय असं जत्रा पित्रामध्ये उगाच टावेल टाकून लय जण त्याला काय तर हे फोंडाबद्दल म्हणा गाईबद्दल म्हणा फक्त हे आपलं देशी ह्याच्यासाठी विचारत होती काय मग ते आम्हाला खरं म्हणजे पटलं बर 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 हा ह्यो माणूस अगदी ह्यातलं ह्यो आहे आणि म्हणजे 17 मनासनी विचारायचं ते सारखं आम्हाला ह्योच युट्यूबवर गावते म्हटल्यावर ह्योच छान आहे म्हणून आमचं तर्क आहे म्हणजे तुमचं सगळं बघून 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 भारत मामा नावाचा माणूस सापडला हा त्यांचं 1003 नंबर काय तर होती त्याला लावलं ते काय बंद आहे बर हा ते भारत मामानं त्यांचा नंबर सांगितलं होतं सगळं त्यांचं गाव माडग्याळ ते सगळं सांगितलं मग ते नंबर फीड करून घेतलं ते लागेनाच अजिबात त्यांचं आडनाव काय माळगे बर 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 हा ते सगळं माहिती हो खरं ते फोन लागेना की त्यांनीच फोन नंबर न सांगितलं पूर्वीचं काय तर असेल ते 2-3 वर्ष दुसरं नंबर घेतला असेल आता बरं त्यांना स्वतः लावलं होतं मी ते मुलाखत तुम्हीच घेत होतो वाटतं त्यांनी 68 38 1003 असा नंबर सांगितलं त्यांनी नंबर त्यांचा फोन नंबर बर 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 तर त्याला लागायला तयार नाही म्हणताना आता तुमचं काढलो मी स्वतः तुमचं काढल्यावर तुमचं गावलं बरोबर राजू माळगे मग त्या माणसाच्या विचाराबद्दल स्वभावाबद्दल त्याच्या बोलण्या भाषेबद्दल काय वाटलं मोबाईल मधून आता बघा आम्हाला कसं वाटलं म्हणजे तो कोण बी असू दे 4 रुपये दरात बी म्हणजे त्याचं दर काय होतं ते हे करतात त्यांनी त्याचं काय नाही पण होईल तेवढं शक्यतो कुणाचं जर मन असलं आणि तुम्ही जरा यायला पाहिजे असं म्हटलं तरी त्यांनी स्वतः येऊन की आपण असं होतंय तसं होतंय चांगलं होतंय पुढं असं होतंय म्हणून सांगून अगदी व्यवस्थित आणि ते सांगण्याप्रमाणे त्यांना घडले बी ते कोण विचारलं त्यांनी आता आम्ही कसं तुम्हाला विचारलेलं आहे त्यांना बी पटलेलं आहे म्हणताना आम्ही जास्त म्हणजे हे खिलारी ह्याच्यामध्ये युट्यूबमध्ये आम्ही जास्त त्यांचंच बघत असतो खायला बर 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 बाकी जण आहेत पण आम्हाला पटलेलं सांगितलं आम्हाला जे आम्ही काय तर्क चालवतो ते त्यापेक्षा पुढलं तर्क आहे यांचं असं आहे त्यांचे हा एवढंच कारण ते आमचं किती बी जर असलं तर आम्हाला ते पटते ते सांगायला पाहिजे नाहीतर आम्ही शान म्हणून सांगून उपयोग नाही आता मोबाईल वरून जेवढं ती माणूस तुम्हाला समजलाय का नाही हा बरोबर आयुष्यातून एकदा वेळ काढा आणि भारत मामा मळगे ह्या माणसाला एकदा भेटून तो माणूस अनुभव बरोबर आहे की बरोबर आहे आता मंगळवेढा तालुक्यामध्ये आलं काय ते हो मंगळवेढा तालुका आपलं कुंतलगिरी माहिती आहे काय हो ऐकून आहे हा कुंतलगिरीला आम्ही येत असतो ते देवाला तिथं बर समजलं काय ते हायवे लागून एक 4 किलोमीटर आत आहे बघा बर बर हा हा ते खवा ते निघतात बघा तिथे लई जोरात आहे तिथं बर मग तिथनं किती अंदाज होईल तुमचं मंगळवेढा बी ते सोलापूरमध्ये ते लिहिलेलं आहे सोडा बोर्ड हा शिर्डीतनं येताना बघितलंय मी होय होय मग आम्ही कवा बी येणारच आहे तिकडे ते क्षेत्रला आलं का नाही ते आमचं क्षेत्रला आलं का नाही तिथं येणार आहे आम्ही जैन होतो बर बर बर
तिथे येत असतो वर्षाला 2 वर्षाला असं सारखं. मग उगाच एक आता स्वतः गाडी आहे माझी. ते त्यावेळी ते कसं आहे, सगळेजण ते नादाचं पाहिजे माणसं. मी एकटा असून काय उपयोग नाही चालत. म्हणताना मी तसं एक दिवस तिकडे आलं की येणारच आहे तिकडे. काय पत्ता ते नाही सोडा, त्याचं काय कोणी बी सांगते तुमचं ते भरत मामाचं कोण बी ओळख सांगते, त्याचं काय नाही लय. तुम्हाला महत्वाचं सांगतो, वडील आहेत माझे ते. हा ते आता मी हे करत बघितलं तर ते तळपिळ बघितल्यावर सगळं तुम्ही एकच असतंय. हे काय भानगड म्हटलं मी. मग हे याच्यावर कॉलर आयडीवर राजू माळगे पडल्यावर हे काय तर संबंध आहे म्हटलं मी. वडील आहेत माझे. हा वडील असेल. कारण त्यांनीच मला घडवलंय. हा नाही त्याचं एवढंच काय, वडिलाला हे सगळं येणार नाही म्हणतो ना, ते तसं तटलंय ते उगीच तुमचंच प्रचारावरनं आणि जास्त आलंय ते. पण मला सांगा, त्या माणसाला दुसऱ्याचा मुलगा कसं सांगेल हो? तसं होत नाही ते. हेच मुलगाच लय हे दाखवायला लागलं असं काही मानणार बी आहेत. पण काय प्रत्येकाला आपलं बाप असं खरं आमासनी ते पटत नाही. तो मुलगा तेवढं सगळं पब्लिक करायला म्हणताना एवढं ते फास्ट यायला लागलं. आणि माणसाचं बी पब्लिक आता समजून घ्या. आता मीच तुम्हाला सांगितलं, फोटो पाठवलं काय तर एखादा इकडं आलं तर तुम्ही आला इकडं, बरं का नाही, तरच बघून गेलं. आता तुमच्या भागात ते आमच्या कर्नाटकपेक्षा बी एक हरगिरी पिरगिरी जवळच लागला आम्हासनी, 15-16 किलोमीटरवर. परंतु ठराविक आहेत, पण तुमच्या महाराष्ट्रात काय जास्त आहे ते नाही इथं. बरोबर. आणि एखादा ते आता खोंड पिंड असलं तर तुम्हाला सांगितलं तर बी अमुक असं खोंड आहे म्हणून पब्लिक होतं तुमच्या इथं. बरोबर. त्याच्यासाठी हे ओळख ठेवायला लागते आम्हाला. पण आज म्हणजे 99% शक्यता कमीच की प्रत्येक बापाची ह्या खिलारमधली बुद्धी सांगणारा माणूस कमी. लय काहीच नाही, अगदी अजून लय कमी. आता जरा आणि ह्याच्यानं जरा वाढायला लागलाय, आम्ही बघायला लागलाय. आता माणसं काय तर डोसक्यात घ्यायला लागल्यात त्याच्याबद्दल. मग आम्ही काय, नाहीतर पारच मोकळं झालं होतं. हे खिलारी पार संपली होती. आता आणि उजडला आलंय जरा 2-3 वर्षात. ते आम्ही जी गोष्ट जिवंत आहे, जी कामाच्या जगाच्या जागृत व्हायला जी महत्वाचं आहे, आता आमच्या वडिलांची बुद्धी आम्हाला पटली. बरोबर आहे की, आम्हाला खात्री लागली. होय, तुमच्यापेक्षा आधी आणि काही दोस्त आहेत, काही माणसं बी आहेत, म्हणजे त्यांचा सल्ला घेऊन घेतलेलं. आता तुम्ही, मी शाळा शिकलोय, मी नोकरी लागलो होतो, परत नोकरी सोडून घरी आलोय, मी घरची कामं बघतोय, तरी वडिलांच्या डोक्यात आहे की बाबा नोकरी सोडू नये. तुम्ही नोकरी सोडून आला? हा, मी इंजिनियर होतो स्वतः. होय काय? हा बर. जन्म दिलेला कोण सांगायचा जगाला? आणि नाही चांगली होती, सगळ्याच्या कल्याणाची बुद्धी यांच्या डोक्यात आहे वडिलांची. आता मग तुम्ही असं म्हणाल म्हटल्यावर आता नोकरी सोडून हे खिलारीचं नादाला बिल थोडं मनचं लागलं. आता बघा ते कोण पुण्याचं, तो कशाला गेलं तर तुमचं संग मुलाखत करत होतं बघा, गय आलं हिटला आलंय म्हणून. बर. हा, विचारत होता. आता तुम्हाला काय ते रोज 17 सारखं फोन करणार, तुम्हाला आठवण नसणार, परंतु मी सांगायला लागलं, ती आठवण काढून सांगायला लागलं. कधी ऐकलं ते? काय तर काल परवा काय तर ऐकत होतो मी. बर. त्याच्यावरनं ते मी नंबर काढलं सोडा तुमचं. बर. आणि ते काय करा, तुमचं ते नंबर तुमचं सतत टाकत जावा. बर. ठीक. त्याच्यावर इंग्लिश मध्ये टाका, ते सगळ्यांना कळतंय. काय मराठी असलं की काही लोकांनी इकडे कळत नाही. नंबर इंग्लिश मध्येच आहे, फक्त लहान आहे ना. असू द्या, पण क्लिअर कट टाका ते. काय ते आता इथनं पुढं क्लिअर कट टाकत जा. असं लय आहे आमच्यासारखं, लय फोन करणार आहेत, खरं ते मराठी काय कळत नाही म्हणताना ते तसं राहतात. तसं नंबर पण सोपा आहे, लक्षात राहते. 8275208875. होय. सोपा आहे सोडा, त्याचं काय नाही. हा, मग तुम्हाला व्हॉट्सअपवर सोडतो बघा. होय. नंतर परत आल्यावर तुम्हाला फोन करतो मग. काय अडचण नाही, तुम्हाला कधी वेळ भेटेल तेव्हा या. हा. तेव्हा आम्हाला वेळ भेटल्यानंतर आम्ही तिकडे येतो. हा, या बेलाशिक या तुम्ही, त्याचं काय नाही. आणि तुम्हाला जर ह्या चॅनलचं काम जर बरं वाटलं असेल, तर तुम्ही जर स्वतःला वाटलं असेल मी जागा झालोय थोडं, नाही आम्हाला वाटलं म्हणतात तुम्हाला करायचं पाहायला किंवा अजून 4 जणांना जागा करा. नाही करतो त्याचं काय नाही. आणि एक आमचा भाऊ बी ते मांजरीचं तिचं नाव विचारलं का नाही, काय भरत मामाला फोन केला, त्यांनी बी फोन केलं होतं तुम्हाला. बर. त्यांनी बी मागं केले 2-2दा काय तर केलं होतं.
आणि तो गाई घेतलं होतं ते विचारलं होतं स्वस्तात मारला असं अमुक तमुक काय तर म्हटलं होतं म्हणा. बर. त्याचं हे फीड करून ह्याच्यावर व्हॉट्सअप आहे ना तुमची? होय होय. बरं बरं ठीक आहे. हा. चॅनलची गोष्ट कोणती बघितली पटली की ती 4 लोकांना पाठवून परत 4 लोक शहाणी करायची. आम्हाला तर बघा ही सगळं पटायचं आहे. कुठलं एक खाट केलं नाही मी. ते आणि कसं आहे एका ठिकाणी आता परवा बघा ते जुनं बैल ते कुठलं खनिज ते गाव माहिती ना ते म्हातारा झालं म्हणून तुम्ही विकत घेतलं होतं माहितीये काय? हा. ते कुणाला ऐकलं ते शेड ते ना अगदी फुल मोठं होतं बघा शेड मध्ये. हा. आणि त्यात तो बैल बी आम्ही सुरुवातला त्याच्याजवळ ते कांबळे म्हणून त्याचं ते पोरगाजवळ होतं की नाही त्याच्या परत शिट्टे येऊन बैल सुधारलं ते एकदम चेंज झालं बैल. तो असं थकलेला म्हातारा येऊन दिसायचं बंद झालं आता. बर बर. बाप लेक तुम्हीच होतं ते कुठलं तर तळ्यात असं दोरी धरून राहिलं होतं बघा तुम्ही. हा हा. ते कुठलं खनिज लई दिवसाचं आहे म्हणून आणि त्याचं बाप काय त्याचं भाऊ त्याच्याजवळ एक आहे आता तेच माटात तेच सेम ह्याचं सगळं वाणी सगळं कम्प्लीट. होय होय. आता तुम्ही कुणाला दिलंय काय स्वतः तुम्हीच आणलंय काय की ते तुम्हाला दिलं म्हणून तो पोरगा म्हणत होता. हा हा. बर. हा. तो बैल चांगला आहे लांबला तर कसं कसं आहे म्हणजे आज जे काय आमच्याकडून वेळ बाप लेकाकडून आम्ही जगाला वेळ देतोय. हा. तो वेळ अख्ख्या सगळ्या जगाच्या कल्याणाचा आहे. फक्त जगाला कळलं पाहिजे की बाबा ही बाप लेक वेळ देते ह्याच्यात कल्याण आहे का नाही. खरं आहे की ते बरोबर आहे सोडा. तुम्ही काय बाप लेक आहे म्हणून किंवा बापाचा प्रचार करतोय म्हणून हे डोक्यात आणू नका. ते काय सांगताय आम्ही ते कधी बी आणलं मग म्हणताना तुम्हाला काय विचारलं मी त्यांचं ते बाप असले लेख असले ते तेच कामाला लागले म्हटल्यावर ते खात्यातच आहे म्हटल्यावर आम्ही त्या खात्यातला आहे म्हटल्यावरच विचारायचं गो ते पटल्यावरच. आणि कसं आहे नाही तुम्ही हे आणि बघा फुकट कोणाचं काय हे तुमचं पदार्थ खाऊन हे कशाला पाहिजे सांगायचे. हा ते म्हणतो मी. मग ते काय अशासाठी सांगायला लागल्यात काय सांगायला म्हणून आम्ही विचार केला पाहिजे आणि हे जगायला पाहिजे सोडा. त्याचं काय खरंच आहे तेवढं कितीपर्यंत वाढत जातंय तेवढं कल्याणच आहे आणि माणसाचं प्रवृत्ती बदलतंय त्याच्यानं. एकदा विचार करून नाही समजत. नाही एकदा नाही आणि तो सतत त्यात पाहिजे हो म्हणताना आम्ही सतत बघतो म्हणताना ते आम्हाला पटलेलं आहे प्रत्येक ते जत्रा. आणि कसं आहे हे युट्यूब आल्यावर लईच फरक पडलंय सगळं. चांगल्याला चांगलंच आहे हो. फरक पण पडलाय पण ते कळलं पाहिजे कोणामुळं फरक पडायला लागलाय. हा ते बरोबर आहे. पडतंय नेमकं ओरिजिनल कोण काम करायला लागले. तेच म्हणतोय ना मी. आता तुम्ही सारखं उठून सुटून फक्त जेवणाला बसल्यावर तेवढंच आहे नाही तर काम तेच आहे सारखं. मग आता ते बी आम्ही लक्ष घालायला पाहिजे की ते काय स्वतः तुमचं काय फायदा आहे सांगा की त्यात. बरोबर. जगाला जागा करायला सा हे असं आहे हे असं आहे म्हणून. मग नाहीतर हे सगळं कत्तलखानाला जमाच होती पाक. प्रत्येकानं स्वतः तर मी म्हणतो युट्यूबवरनं ह्याच्यानं लाखोनं गैर राहिले असतील नाहीतर काय कापाला गेलं असतील आता परत हे असले काय नव्हतं तर. अहो एखाद्याच्या दारात जर भवरा जन्मला असेल तर त्या भवऱ्यालाच नावं ठेवतात पण त्याची रचना कशी झाली हे बघत नाही. आता ते मुळा नक्षत्रावर आमचं पोरग जर जन्मलं तर ते काय कापून टाकायचं आहे. ते पण झालं ते झालं पण माझ्या आयुष्यात मी बऱ्याच गोष्टी बघितल्या त्या ज्याला भवरा अतिशय सुंदर आहे. मग हे बी एक आमचं घराचं हेच समजून घ्यायचं आहे हो. आणि पूर्वीची बैल म्हणजे होती की खाण्याची ते प्रत्येक काय निकोप नव्हता. काय सांगून उपयोग आहे आता. एखादा होता म्हणजे एखाद्याला बिगर भवरा होता पण बाकीच्याला कमीत कमी बाशिंग भवरा मुथाडी भवरा दावण सोळ बाशिंग सोळ अशी बैलांची नावं होती पहिली. आता बघा त्यो हरण्या म्हणून पळायला लागलाय. आता सारखं असं हे घालतंय येडं घालतंय एक जरा एक सेकंड राहत नाही तो. मग ते बांधून घ्यायचं नाही म्हणतात गवणीला. मग कसं त्यांचं कल्याण चाललंय.
बरं. आणि भाशिंग भवरा म्हणून एक खोंड पळा लागलाय. हा, त्याला मग 16 लाख किंमत झाली त्याची. मग हे कुठे आता पळायला लागले की आता त्याला काय वाईट झालंय? ते दगवी टाकत नाही का, शेण टाकत नाही का, नाव करत नाही का, पळत नाही का, चालत नाही का, बसत नाही का, रवंत करत नाही का, उठत नाही का, जीव घेत नाही. मग आता हिंद केसरी झालं की हो, ते एवढं होऊन हिंद केसरी नाव ठेवलं त्याला. त्याच्यामुळं तो बसवराजा शेवटी. हे आहे, बरोबर आहे. आणि महत्वाचं आपल्याला शेण गोमूत्र आहे, शेवटपर्यंत लक्षात ठेवा. आणि मला वाटतंय की जरा घरात असले की जरा वातावरण वेगळंच असते. वेगळं असते ना, 100% वेगळं पडतेच असतोच वातावरण तसं. त्याचा भवरा आपल्या आयुष्याला काही मदत करत नाही, त्याचा व्यापारी दृष्टिकोन आपल्याला आयुष्याला मदत करत नाही. आता बघा, तुम्ही तर त्यातलं किडच आहे काय. मग मी काय म्हणतो, आता एक 17 नमुने म्हस आहे, जर्सी गाय आहे, सगळं आहे. पण देशीला कोण जाता जाता कोण हात लावते, पण त्यांना हात कोण लावत नाही. बैलाला लावतात, गाईला लावतात, पण म्हशीला आणि ह्याला लावत नाहीत. मग जे पाहिजे तेच सांभाळा की, जे नकोय ते कशाला सांभाळ. नाही, बरोबर आहे. जे नकोय ते लोकांची कशाला चाकरी करत, स्वतःची चाकरी करायची काय. होय होय, बरोबर. आणि स्वतःची बुद्धी सुद्धा फ्रेश राहते, वैचारिक दृष्टिकोन चांगला राहतो, माणसं टिकून राहतात, आरोग्य टिकून राहतं. आणि आजी आजोबा आपण स्वतः आणि आपली मुलं, ते अगोदर माणसं कसं टिकत होती काय, जरा सुई बी नाही दिवशी. मग आता सगळं आलंय, पांढऱ्या गुरांच्या संपर्कात होती. हा, बरोबर. ती जर्सीच्या म्हशीच्या संपर्कात नव्हती किंवा वसवश मध्ये नव्हती. आता कन्हेरी मठाचं स्वामी सांगते, जर्सी म्हणजे ते डुकराचं क्रॉस केलेलं. त्याला त्याचं वासरू पिसरू काय संबंध नाही, ते बसले की दूध पिते. बरोबर. मग ते दूध काय उपयोग खाऊन म्हणते ते. देशी ते का कमी देते, त्याचं काय तर पॉवरफुल असते त्यात. जे कमी असते त्यात चव असते. होय, बरोबर आहे. हे किती बी तुमचं जास्त झालं तर बी एक 2 वेळ मिळून एक वासरूला सोडून बी 4 किलो देते, समजून घ्या. ते तसं नाहीच ते. 10, 15, 20 लिटर मग नेले असत, तोंड बांधलं. मग हे समजायला सुद्धा आयुष्यात एक गुरु लागतो. नाही, गुरु अगोदर पाहिजे. आता हे बघा, कुस्ती खेळताना बी गुरु नसल्याशिवाय कुस्ती खेळत होत नाही. काय जणांना वाटतं ना, आता आजकाल तरुण वर्गातल्या पोरांना वाटतं गुरुची काय गरज आहे. ज्याला बाप आहे ना, त्याला गुरुची किंमत कळते. बिन गुरु नाही ते दारू प्यायला शिकले हो म्हणताना. ज्याला बाप नाही, तेव्हा ज्या मुलावर आई बापाचं लक्ष नाही, त्याला गुरुची किंमत कळत नाही. आणि ज्याला खरंच कोणी नाही, त्याला देशी गायला गुरु करून घ्यायचं. मग तिच्या संपर्कात राहायचं. बरोबर आहे. मग तिच्या गुरु म्हणून ते शिकतोय बी आम्हाला. शेण काढायचं, शेण काढायचं, गोमूत्र धरायचं, गोमूत्र धरायचं, तिच्या अंगावर हात फिरवायचा, अंगावर हात फिरवायचा. होय, तिच्यावर प्रेम करायचं. आपोआप तुम्हाला गुरु नसला तरी गुरु मिळून जातो. बरोबर आहे की, बरोबर ते करेक्ट आहे सगळं. म्हणजे गुरु मिळवण्यासाठी पहिली देशी गाय घ्यावी लागते. करेक्ट. आणि देशी गाय नंतर गुरु म्हणजे समाजातला चांगला माणूस तुमच्या आयुष्यात कोण ना कोण येतो. बरोबर आहे, करेक्ट आहे ते. आणि ह्या नंतर हे सगळं लय अनुभव खाल्लाय तुम्ही. त्याचा अभ्यास बी आहे तेवढंच. उगाच ते बडबडून काय उपयोग नाही, त्याचा अभ्यास केल्यावरच हे बडबडायचं येते. देशी गाय म्हणजे कसं आहे, ज्याला आई वडील नाही किंवा ज्याला आई वडिलांचं मार्गदर्शन नाही किंवा आई वडिलांचं छत्र नाही, अशाला सुद्धा ती आई वडील म्हणून काम करू शकतं गाई. आता बघा, आता पोरग जन्मलं की आईला दूध नसलं तर गाईचं दूधच का घाल म्हणतात. बाकी दूध नाही काय, म्हशीचं आहे, जर्सीचं आहे, दूध वाटेल ते आहे. पण आईचं गाईचं दूधच का पाहिजे. ते गाईचं दूध म्हणजे ते समानच आहे, आई समानच आहे. बरोबर. ठीक आहे, तुमच्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ दिला मला.
हे तुम्ही वेळ दिली ते महत्वाचं झालं. आम्हाला फोनवर लवकर गावलं नाही तर तुम्ही तसं सहज असं लवकर गावत नाही. आमचं काय फोन लावणार मस्त. प्रत्येक जणाला वाटतं ना काय कोणाची बडबड ऐकून घ्यायची आणि काय कशाला ऐकून घ्यायचं. आम्ही लय शहाणा प्रत्येक जण म्हणतो. आम्हाला बघा किती बडबडलं तर आम्हाला खुशीच असते. कारण आणि त्यात जास्त गोष्ट निघतच जातात, तर कमी काय निघत नाही. ते जातीच्या माणसाला गोष्ट निघाल तर वेगळंच निघते. आता एवढं बडबडलंय पुन्हा एकच गोष्ट दोनदा झालं नाही, एकच गोष्ट एकचदा झालंय. हे जातीवंत माणसाला समज. हा बरोबर बरोबर. माणसातल्या माणसाला समज. नाही खरं आहे. माणसाला समज. आणि नाद पाहिजे सोडा. ह्यात नाद नसल्याशिवाय काय करणं. बिगर नाद सोडून बी करावं तो नाद नसली तर बी. बरोबर. एखादा असाव बाकी तुमचं एक कमी पडू दे पण ही एक असाव. बरोबर. आता हे काय हो कुत्र पुत्र पाळत्यात त्याच्यापेक्षा वाईट काय म्हणतो मी. कुत्र काय करणार शेत तिच्या आईला काय उगाच. आता काय ते चोरी आलं तर ते काय धरणार आहे. नाही पण तेवढंच त्याच्यापेक्षा खर्च कमी. कुत्र्या सांभाळणं म्हणजे ती कुत्र्या लेवलचीच विचारसरणी झाली ना. हा गाय सांभाळणे म्हणजे गाय लेवलची विचारसरणी झाली. हा मी काय म्हणतो आता शौकीनं कुत्र काय खर्च थोडं येते काय हो त्याला. मग कुत्र शुद्ध का गाई शुद्ध. कुत्र कुठलं काय आणि गाई कुठं काय. मग लघवी आणि त्याची शेण मानवी शरीराला आयुष्याला गायचं चालतं का कुत्र्याचं चालतं. आता बघा ते कन्हेरी मठीचं काय म्हणते माहितीये स्वामी. गाई मेलं तर त्याला टाकायचं नाही म्हणा. त्याला टाकीत घालायचं, पाणी सोडायचं आणि किती महिना काय वर्ष आणि काय तर त्याला मीठ काय तर टाकून हे करायचं. पुन्हा त्याचं हड सगळं पीठ होतंय म्हणा, सगळं कम्प्लीट. आणि मधी रानात ठेवायचं. तुमचं किती जर रान मोठं असलं मधी ठेवायचं आणि चावी फिरून सोडायचं एक एक थेंब. काय तुमच्या परिसरात काय बी येऊ देते रोग राय काही येत नाही म्हणते तो. आणि हे वार पडतंय की नाही हे वार सुद्धा बी टाकायचं नाही म्हणा. ते बी कुजालाच घालायचं आणि ते पाणीत सोडायचं म्हणा. मग एवढं लाखो रुपये किंवा हजारो रुपये कुत्र्यावर खर्च करतात. मग कुत्रं मेल्यानंतर तसा वापर करता येईल का. अहो कुत्र 50,000 60,000 देऊन आणतात आणि त्याला खर्च आहे शेवटपर्यंत वर्षपर्यंत त्याला लाखपर्यंत खर्च येईल. ते करतात खरं हे बघत नाही. हे पियाला दूध झालं, गवणीला झालं, परत घरात एक हे झालं गाई त्याचं गोमूत्र शेण पेन सगळं आलं म्हणून करून अंदाज घालतो काय तर. पण हे सगळं समजायला गुरु लागतोय बघा. बरोबर. पण त्यातली प्रॉपर मार्ग लागायला सुद्धा गुरु लागतो. खरं आहे. आणि कष्टाची साथ पण पाहिजे. हा ते साथ पाहिजे. आणि स्वतःची तयारी ना आवड पण पाहिजे. ते आवड पाहिजे बघा. हा आवड नसली तर उगाच तुम्ही सांगायला ऐकून बी करायचं खात नाही. ते आम्ही त्याच्यावरनं अभ्यास करत ते करत जायचं. बरोबर. मग फीड करून घेतो की आहे फोन. करा. हा नमस्कार. आभारी आहे तुमचा. धन्यवाद. नमस्कार.